नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू असलेल्या OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट कर्जमाफी योजनेबद्दल आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्न हे दूर होतील। मित्रांनो, ही योजना प्रामुख्याने अशा शेतकरी बांधवांसाठी आहे ज्यांचे थकीत कर्जाची रक्कम 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे। उदाहरणार्थ समजून घ्या, जर तुमचे कर्ज 2,10,000 रुपये असेल तर वरचे फक्त 10,000 रुपये तुम्हाला स्वतः बँकेत भरायचे आहेत आणि उरलेले 2 लाख रुपये सरकारकडून माफ केले जातील। यासाठी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीत घेतलेले कर्ज पात्र असणार आहे। जर तुमच्या पीक कर्जात पुनर्गठन झालेलं असेल किंवा तुमचे कर्ज 2019 पूर्वी जुनं आणि NPA झालेलं असेल तरी काळजी करू नका, कारण सहकारी विभागाच्या मध्यस्थीमुळे तुम्हालाही यात मोठी सूट मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं आहे। तर मित्रांनो, जेव्हा कर्जमाफीच्या याद्या येतील तेव्हा NPA खातेधारक किंवा 2 लाखावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या बँकेशी संपर्क साधायचा आहे। मित्रांनो, बँक आणि शेतकरी यांच्यात चर्चा होऊन सेटलमेंटची रक्कम निश्चित केली जाईल। ही रक्कम 31 मार्च 2027 आत भरणे आवश्यक आहे। त्यानंतर कर्जमाफी प्रक्रिया लगेच सुरू होईल। मित्रांनो, बँकानुसार नियम हे वेगवेगळे असतात। लक्षात ठेवा, राष्ट्रीयकृत बँक उदाहरण SBIची ऋण समाधान योजना, नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था यात OTSच्या अटी आणि सूत्रे वेगवेगळी असू शकतात। त्यामुळे तुमच्या बँकेत जाऊन योग्य ती माहिती नक्की घ्या। अत्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।